हाय गाईज, नमस्कार. वेलकम टू माय ब्लॉग. तुम्ही बोलत असाल आज ब्लॉग कसला असेल, तर आज आम्ही दोन गोष्टी घेतल्यात, वस्तू घेतल्यात, त्याची अनबॉक्सिंग आहे. त्यासाठी ब्लॉग शूट करायला घेतलं आहे आणि रॅन्डम आहे पूर्ण ब्लॉग. हे बघा, ही पहिली गोष्ट आहे. आम्ही एक आता ब्लॉग शूट करायसाठी माईक घेतला आहे, तर त्याची आता आपण अनबॉक्सिंग करूया. हे बघा, हा माईक आणि ही USB. तर याच्या पुढचा ब्लॉग कंटिन्यू होईल या माईकसोबत. बघूया कसा आपला व्हॉईस याच्यात रेकॉर्ड होत आहे. हॅलो फ्रेंड्स, बघा किती फरक पडतो माईक लावल्यावर. तर आपण लांब जाऊन पण चेक करूया किती आवाज येतो. आता मी हळू बोलते, याच्यानंतर बघा कसा आवाज येतो आहे. हाय गाईज, हाव आर यू. आता दोघं जण आलेत, आपण बघूया. एकटा झालाय का? चिक्कू वाटतंय. हा बघा आमचा रायडर आमच्या न्यू माईक मध्ये काय दोन शब्द. हाय गाईज, आम्ही नवीन माईक आणलाय, बघताय तुम्ही. मी त्या दिवशी व्हिडिओ काढलेली माईक अनबॉक्सिंग करताना, पण ती काय टाकली नाही. हा आमचा कुत्ता. कोण आला आज? का व्लॉग चालू केला? माझा आवाज कमी आला असेल, हिने माईक घेतला आणि पळत सुटली. हा हे बघा, सॉक्स काढायला इथे मी दुकानात विसरून आलेलो, खाऊ दिदी घेऊन आले ना. आता बघा काय बोलते. मी आवडलाय. तू का आणलाय? त्याच्यात काय करणार? ते पेढा कुठला? मला आवडतो. आमचा दादा आज आलाय भीमाशंकरला गेलेला, त्यांनी पेढा घेऊन आलाय. आणि हा आहे आमचा सेकंड आयटम. काय असेल त्याच्यात? दिसतंय, प्रिंटर आहे. आणि मी आता आपण अनबॉक्सिंग करूया. थांबा, दीदी पण काहीतरी दाखवते. लॅपटॉप प्रोजेक्ट साठी घेऊन गेली आणि अख्खा दिवस आम्ही तिची वाट बघतो इथं. हे बघा, अनबॉक्सिंग वरनं भांडण. ओपनिंग झालेली आहे. झालेली आहे, पण शुभ हस्ते. दारूच्या बाटल्या बियर. आणि मी खवळलेलं. हे कलर प्रिंटर आहे, त्याचे 4 कलर. आणि हा प्रिंटर आमचा. आणि ही आता सुरू झाली का मला प्रिंटर पाहिजे. ते माझा प्रोजेक्ट आहे ना, आणि तसं पण मला प्रिंट काढायचीच होती. मग आता घरात प्रिंटर आलेलं आहे, तर मग. आणि हा प्रिंटर मला दुकानात बिलिंगसाठी आणलाय आणि हिची आता सुरू झालंय. काहीला प्रिंट्स पाहिजेत. प्रिंट मीच मारणार आहे बघा. मम्मीने काय रेडी केलं बघा आज नाश्त्याला मस्तपैकी. हे बघा, मेंदू वडे. मम्मी सांबार कुठे आहे? आज नाश्त्याला मस्त मेंदू वडे आहेत स्पेशल. आणि हा सांबार. आज तर पार्टी आहे गाईस. आणि हिच्या सोबत पन्नू होता, तो अजून आला नाही, त्याची वाट बघताच. गो टू स्टार. हा गाईस, माझे फोटो दाखव दीदी. मला एक सांगा, हा माईक घेतलाय, इथं लावायचं सोडून गाईज करते नॉनसेन्स. हातात घेऊन बसले. ही घेते बघा असं. तेरी अदा जास्त छान. हा आमचा भाऊ ट्रिपला नेणार आहे, गोव्याला येणार आहे तो. बघू माझी येते, माझ्या एक्झाम साठी थांबलेला. हा व्लॉग नॉर्मल चालू केला, 2 प्रोडक्ट अनबॉक्सिंग करायसाठी. पण आम्हाला एक मस्त आमची ओल्ड मेमरीज भेटल्यात. काल रात्री आम्ही शोधून काढल्यात. हे बघा, हे माझे क्यूट्सचे फोटो. आणि हा एक अजून एक. किती छान आहे ना. अजून दाखवते. हे आमची ओल्ड मेमरी, आमची नाही, मम्मी पप्पांची लग्नाचे फोटो येते. ही मम्मी, हे पप्पा, आणि ही मम्मी पप्पांची आई बाबा. खूप छान आहे त्या मेमरीज. त्याच्यातच मिक्स आहेत जे ओट भरून बोलतो आपण, त्याचे फोटोज. हे बघा,
हे हार घालताना. आणि हे आमच्या मामांकडचे गणपतीचे फोटो आहेत. त्यात दीदी बघा कशी दिसते. हा फोटो जरा खराब झाला आहे. तुम्ही बघू शकता ही मी आहे आणि ही दीदी आहे. आणि इथे पन्नू आहे क्यूटचा, पण तो फोटो खराब झाला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवते. हे बघा माझे पप्पा केवढूशे होते तेव्हा. आणि मम्मी. त्या आत्याच्या लग्नाचे फोटो आहेत. माझी आत्या आत्ता वेगळी दिसते, आधीचं वेगळं आहे. हे बघा. हां, आणि ही मोठी आत्या. ह्या दोन्ही आत्या, ही मोठी आत्या आहे आणि ही बारकी आत्या आहे. काय भारी फोटो आहेत जुने. हे बघा. आणि तुम्हाला पन्नू बघायचा होता ना, हा बघा किती क्यूट आहे. आणि आम्ही हे पंढरपूरला गेलतो 24/5/2012. हे बघा. आत्या, दादा, दीदी, मामा, मी, दीदी, पप्पा, मम्मी आणि आई. आणि हा फोटो बघा, माझ्या मम्मीचे किती लांब केस होते तेव्हा. ही बघा माझी मम्मी आणि मम्मीची आत्या आणि मम्मी. हे आमचं 5 वर्ष जेव्हा गणपती ठेवायचे झालेलं ना, तेव्हा पूजा होती, तेव्हाचे हे गणपती आहेत. आणि तेव्हा ही पूजा झालेली. मम्मी पप्पा. ह्याच्यात जास्त डिफरन्स नाही आहे. ही बघा चिल्लर पार्टी. आणि हा पन्नू. दीदी ही आत्याची मुलगी मोठी. दीदी बघू शकता, ही कसली मस्त दिसते. ही मी आणि ही मामाची मुलगी. हे आरतीच्या टायमाला शूट केलेला. खूप वर्ष झाली याला. तर हे होते आमचे ओल्ड मेमरीज. आणि आत्ता दादाने प्रिंटर चालू केलं आहे, बघूया आपण जाऊन. पीसीवर चालू. आज कनेक्ट होगा क्या? दलिंद्री डायरेक्ट लॅपटॉप बंद करून आले. अरे हो, नंतर मी हिने शिव्या खाल्ल्या कारण की हिने लॅपटॉप बंद नाही केला. घाईघाईमध्ये बंद केला लॅपटॉप तसाच. घाईघाईमध्ये बंद केला लॅपटॉप तसाच. मी भरपूर स्लो बोलते का, तुम्हाला आवाज येतो का मला सांगा नक्की. एवढे माईक टेस्टिंग चालू आहे. तर मी घाईघाईमध्ये बंद केला लॅपटॉप आणि नंतर निघाली तशीच. मॅमला भेटली, बोली परत ओपन करेल लॅपटॉप. आणि नंतर तशीच आली. काही कमेंट करा किती टाइमपास करते आणि ब्लॉग लॅपटॉप. आणि एवढी स्लो बोलते, तुम्ही माईकचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि तू काय करते नॉनसेन्स. आणि तुम्हाला एक दाखवू का? हे बघून झालं आमचं आता. ही आहे आमची ढोलो बोलू प्राजू. हो, ढोलो. आमची झाडीपरी आहे गेंडी. नंतर मी ब्लॉगच्या गेंडेपरी दीदीचा फोटो. चला हे खाऊया आता आपण. जास्त शुद्ध नाही बोलता येत. आता आम्ही नाश्ता करणार आहे. आणि आता मी नाश्ता करणार आहे. ही बघा पहिलीच हलकट येऊन बसले. तिकडं याचं काम चालू आहे आणि आय एम शूट करते ब्लॉग. गरम होतं. हा बघा पन्नू भाई आलेला आहे. आणि हा माईक पन्नू भाईने ऑर्डर केलेला. आम्ही अनबॉक्सिंग केला त्याचा. काय तू कधीच केलाय? अरे कधीच नाही केला, आत्ता केला आम्ही अनबॉक्सिंग. आणि आत्ता चालू पण केला. आता हे बघा कलर ओपन केले फक्त. आणि ते पण टाकूया आपण. कलर इसमें कलर डालूंगा. ये 4 कलर. मी एक कलर टाकले. ये देखो. वो बूंद बूंद गिरेगा तब तक नहीं देख सकते हम लोग. गाईज बघा यांनी इंक सांडून ठेवले कलर हा सगळा. आणि आता कष्ट चालू आहेत. एक तुकडा तुकडा करून पुसतोय. चला
हा इंक टाकतोय, सॉरी कलर टाकतोय, तोपर्यंत आपण पाठीमागे जाऊन येऊया. दीदी चलो. बघा ना येतच नाही. चल ना. तिला झोपा काढायच्यात. चलो गाईस चलो. लई त्याच्यानं चप्पल घालायला लागते ती. बघा मी बिन चपलीशी. सीताफळच्या झाडाला फुलं आले. नाही खोटी खोटी फुलं आहेत. कसला रसाला रात्रानी नाही. कोणता फुल येतो व्हाईट व्हाईट? फुलं. अनंताचा वाटतं. आनंदाचं नाही. हा आलाय मला आनंदाचं. वास आनंद. पण आनंदाचं फुल आलाच नाहीये. हे बघा वास का आला? पेरू, सीताफळ, अशी आंबे, बरीच झाडं लावलेली आहे तिकडे सगळीकडे. हे फुलं एकदम सूर्यफुलासारखी फुलं ती येल्लोवाली. आणि इथं काय ए दीदी हे काय आहे? हे बघा इथं माठ, भेंडी पण लावली आम्ही. भेंडी पण लावलेत, माठ आहे मस्त. भेंडी पण लावलीत ना, मला दाखवते बघा. नाही हे बघ. हे काय? हे काय आहे? नाही आठवत नाही आता काय. हा हा घेवडा आहे, घेवडा आहे हा. हा आणि इथे पण माठ आहे. तुझ्यासारखा माठ. तुझ्यासारखा मठ्ठा. ही भेंडी, ही मिरचीची रोपं आहेत. इथे फुल झाडं लावलेत पाठीमागनं पूर्ण. हा आणि ही आळूची पानं. मस्त मस्त आळूची पानं आहेत. आणि इथे काहीतरी टाकायचं आहे, टाकूया. हे बघा मस्त फुलं झाडं आहेत. ती फुलं दाखव ना येल्लो, झूम करून. दाखवली ना. ही बघा येल्लो फुलं सनफ्लावर सारखी आहेत, मस्त एकदम. कसं नाव? सनसेट होत चाललाय. हा आणि हा झाड कुठलं आहे सांगू तुम्हाला? हा वेलचीचं झाड आहे. पण एवढी वर्ष झाली अजून वेलची लागली नाही आता. हा बघा कढीपत्ता. इधर से निकालो किचन में जाके इधर से निकालो किचन में जाके सब्जी में डालो. हा जांभूळ. हिला काय बोलतात? तुळसच बोलतात. इंग्लिश तुळस बोलतात. म्हणजे आपल्याकडे इंग्लिश तुळस बोलतात. हा इंग्लिश तुळस करके बघा हे असं. तुम्ही सांगा कमेंट मध्ये याला काय तुम्ही बोलतात. कमेंट मध्ये सांगा याला काय बोलता. नक्की सांगा कमेंट मध्ये. हे बघा किती मस्त नारळाची झाडं झालेत. थांबा एक मिनिट. हे बघा हे जे आपण नारळ ठेवतो ना देवाच्या इथं, ते नारळ येते. हां आपण जे देवाच्या इथं नारळ ठेवलेलं ना ते दीदी काय. आणि हा स्नेक प्लांट. इथं पण आम्ही फुलझाडं लावली आहेत, गुलाबाची वगैरे. आणि हा व्हाईट कलरचा अजून कोणती कोणती झाडं लावली? जो हारामध्ये टाकतात ना, हे त्याचं आहे व्हाईट कलरचा हार. कुठला बोलतात? हे ब्रह्मकमळ पण होता तिथं. हा बघ, हा ब्रह्मकमळ आलेला इथं तुम्ही. हा ब्रह्मकमळ दोन फुलं येऊन गेले त्याची. आणि हा फुल रात्री 12 वाजता येतो. पहिला फुल आमचा मिस झाला आमचा, पण दुसरा फुल आम्ही बघितला, पूजा पण केली मस्तपैकी. सिंगर असलं का असं असतं, जिथं भेटेल तिथं गात सुटतात. लास्ट कलर भरायला घेतलेला आहे. ब्लॅक, येलो, पिंक भरून झालाय. आता ब्ल्यू पण भरून झालाय. फक्त आता क्लीन करायचे ते. काहीच कलर भरून झालेला आहे. आणि तुम्ही बोलत असाल 4च कलर कसे काय, तर प्रिंटर हे 4 कलर घेऊन मिक्स करून वेगवेगळे कलर यूज करतात. प्रिंटरची पूजा पूजा करते बाई चालू करण्याच्या आधी. अरे आमचा शेट आला आहे. वाव, पूजा केलीच पाहिजे प्रत्येक गोष्टीची. माझी पण कर ना पूजा. पूजाची नाही, शुभमंगलची वेळ झाली आहे. पूजा हो गई है. सावधान. गाइस प्रिंटर स्टार्ट कर रहे हैं.
पहिला फोटो आपला गणपती बाप्पाचा बघूया. उलटी प्रिंट आली. उलटी प्रिंट आली. उलटी प्रिंट आली. प्रिंट इज रेडी. अंदर सुकून दे वाला तो. हे बघा गाईज, तसे नाही राहते, पहिले गणपती पाणी गरम बाप्पाची. करायचं. गाईज जेवण रेडी आहे आणि आता मम्मी ऑमलेट करते पप्पांसाठी. ये आणि आमचं जेवण आहे बघा, दीदीचं आणि माझं. फ्रेंड्स हे बघा किती क्यूट डॉग आहेत. अजून इकडे तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.